नेव्हर टेल एनीवन आउटसाइड द फॅमिली व्हॉट यू आर थिंकिंग. जर तुम्ही गॉडफादर बघितलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यातलं डॉन विटो कॉर्लिओनचं हे वाक्य मायकलला सांगितलेलं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, तुम्ही काय विचार करताय हे तुमच्या कुटुंबाच्या बाहेर कोणाला कळून देऊ नका. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय आणि मागच्या 4 दिवसात जे काही घडताना दिसतंय ते बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की या कुटुंबात, स्पेशली पवार कुटुंबात जे काही चाललंय ते कुणालाच बाहेर माहिती नाही. त्याच्या अगोदर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची जी स्टेटमेंट येत होते, त्यांचा जो काउंटर होता, जे विलिनीकरणाच्या चर्चा होत्या, विलिनीकरण होईल न होईल, पण या सगळ्या घडामोडींमध्ये काही लोकांची अडचण किंवा काही लोकांचा फायदा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर एक गोष्ट मागच्या 4 दिवसांमध्ये क्लिअर होत चाललेली आहे, ती म्हणजे फॅमिली कम्स फर्स्ट. आणि शरद पवार हे अजूनही पवार फॅमिलीमध्ये सगळा कंट्रोल होल्ड करतात. म्हणजे सगळी सूत्र अजूनही शरद पवारांच्या हातात आहेत. असं आम्ही का म्हणतोय ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. माना 28 तारखेला अजित पवारांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि 28 तारखेनंतर 3च दिवसात अत्यंत घाई गडबडीनं आणि महाराष्ट्राला अत्यंत धक्कादायक वाटेल अशा पद्धतीनं सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पाडला. त्यावेळेला असं म्हटलं गेलं की सुनेत्रा पवारांना सगळ्या कंट्रोलमध्ये, सत्तेमध्ये ठेवण्यासाठी, शरद पवारांच्यावर मात करण्यासाठी ही घाई केली गेली. आणि या घाई करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे नेते होते: छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल वगैरे वगैरे. पण हे सगळं झालं असलं तरी त्याच दिवशी सकाळी शरद पवार यांनी एक स्टेटमेंट पत्रकारांना दिलं की सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे हे मला माहितीच नाही, हे मला तुमच्याकडून कळतंय. पण या एका स्टेटमेंटचा परिणाम इतका जबरदस्त झाला की त्याच दिवशी पार्थ पवार गोविंद बागेत जाऊन शरद पवारांना भेटले. त्यानंतर तिथेच बाहेर सुप्रिया सुळेशी पार्थ पवारांची चर्चा झाली. त्याचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. म्हणजे शरद पवारांना नाराज करून तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही हे एका गोष्टीवरून सिद्ध झालं. अन्यथा पार्थ पवार एवढ्या लगबगीनं, इतक्या फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स असताना देखील इतक्या घाईनं तिथे गेले नसते. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा इस्पेशली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात शरद पवारांची जबरदस्त एंट्री झालेली आहे. मागच्या 4 दिवसात 4 फेब्रुवारीपासून सहयोग सोसायटीमध्ये राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते अजित पवार यांच्या घरी ज्या काही मीटिंग व्हायच्या किंवा जिंक लोक त्यांच्या घरच्यांना भेटायला येत आहेत, या सगळ्या ठिकाणी शरद पवार रोज जात आहेत. आणि तिथेच या सहयोग सोसायटीमध्ये असेल किंवा विद्या प्रतिष्ठानमध्ये असेल, या पवार फॅमिलीच्या अंतर्गत बैठका अत्यंत जोमान व्हायला लागलेल्या आहेत. यामध्ये शरद पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत आणि रोहित पवार आहेत. या मागच्या 4 दिवसातल्या प्रत्येक मीटिंगमध्ये हे लोक दिसतात. सहयोग सोसायटीमध्ये जो एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये पार्थ पवार एका बाजूला बसलेत, दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेत, त्या दोघांच्यामध्ये चर्चा होते. नंतर या दोघांच्यामध्ये जागा करून दिलेली आहे ती रोहित पवारांना. रोहित पवार येऊन मग मध्ये बसतात आणि मग या तिघांच्यामध्ये चर्चा होते. या सगळ्या गोष्टी, भलेही त्यावेळेला त्यांची चर्चा इन्फॉर्मल असेल, कौटुंबिक असेल, भलेही त्यावेळेला ते राजकीय विषयांच्यावर बोलत नसतील, पण तरी देखील त्यानंतर त्यांच्या बंद दाराआड चर्चा झालेल्या आहेत. काल देखील विद्या प्रतिष्ठानमध्ये या चौघांची एक मीटिंग झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या मीटिंगमध्ये फक्त काही कौटुंबिक कारणांची चर्चा होत नाहीये. या ठिकाणी इतर देखील गोष्टींची चर्चा होतीये. जसं की अजित पवारांचं एक स्मारक उभं करायचं, त्याच्याबद्दल चर्चा आहे. किंवा अजित पवारांच्याकडे जी महत्त्वाची पदं होती, जसं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असेल किंवा इतर आणखीन जी पदं अजित पवारांच्याकडे होती, त्या पदांचं काय करायचं, या गोष्टींच्या चर्चा आहेतच. पण याशिवाय सगळ्यात महत्त्वाच्या चर्चा आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचं काय होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे 2 खासदार म्हणजे एक शरद पवार हे शरद पवार गटाचे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या 2 खासदारके जे आहेत, या दोन्ही ठिकाणी पुन्हा पवारच गेले पाहिजेत. कोण पवार जातील हे देखील फॅमिली ठरवेल. तिसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अध्यक्ष असेल तो पवार फॅमिलीतला असायला हवा, याबद्दल शरद पवार आग्रही आहेत, भलेही तो त्यांचा वेगळा पक्ष असला तरीही. निर्णय शरद पवार घेतील की कोण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल. विलिनीकरण नंतर होईल न होईल, मी मगाशी म्हटलं तसं, पण तरीही सध्या एकूण चर्चेवरून असं दिसतंय की पवार फॅमिलीला राजकारणाच्या सेंटरमध्ये, सत्तेच्या सेंटरमध्ये कसं ठेवता येईल, यासाठी या सगळ्या मीटिंग होत आहेत. आणि यातून इन द एंड काय होईल तर जी काही स्टेटस को पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात होता अजित पवार असताना, तसाच तो यानंतर देखील ठेवला जाईल. आणि हे सगळे निर्णय पवार कुटुंब घेईल.
आणि या पवार कुटुंबामधला सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल तो शरद पवारांचा असेल. शरद पवारांना नाराज करून किंवा त्यांना बाजूला काढून हे निर्णय घेतले जाणार नाहीत, एवढं मागच्या 10 दिवसातल्या घडामोडींवरून स्पष्ट होतंय. त्यामुळं कुटुंब म्हणजे फॅमिली ही सध्या फोकसमध्ये आहे. फॅमिलीचा डिसिजन किंवा फॅमिलीचा जो हित असेल ते पहिल्यांदा ठरवलं जाईल आणि त्यानंतर पार्टीचं हित किंवा पार्टीच्या नेत्यांचं, आमदारांचं, मंत्र्यांचं मत विचारात घेतलं जाईल. हे सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय. त्यामुळं गॉडफादरमध्ये आणखी एक महत्त्वाचा डायलॉग आहे जो मायकल कॉर्लिओननं त्याच्या भावाला मारलेला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की नेव्हर टेक साइड्स विथ एनीवन अगेन्स्ट द फॅमिली. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन कुणाचीही बाजू कधीच घ्यायची नाही. आणि हीच गोष्ट इथं आणखी महत्त्वाची यासाठी आहे की कुणाचं तरी ऐकून सुनी पवारांनी भलेही त्यावेळेला शपथविधी आपला उरकला असेल, पण इन द एंड शरद पवारांनी त्यांचं ते पद मिळवल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं किंवा त्यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, जे झालं ते झालं, पण इथून पुढे कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट व्हायला नको. पण तरी देखील जे झालं त्यात कुटुंबाचा फायदा असला तरी कुटुंबाला हे माहिती असलं पाहिजे, हेच शरद पवार इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेच त्यांनी पत्रकारांना एका दिवशी सांगून राजकारणातलं आणि त्याच दिवशी कुटुंबातलं सगळं वारं फिरवलं आणि सगळ्या चर्चा आपल्या धोतीनं घडतील याची तजवीज केली. राष्ट्रवादीचं विलिनीकरण, 2 खासदारपदं जी रिकामी होत आहेत त्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद, या गोष्टींच्याबद्दल काय निर्णय होऊ शकतो आणि शरद पवारांचा यात कितपत रोल आहे, शरद पवारांच्या हातात डाव आहे की नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.